उन्हामधून घरी आल्यावर आपण काय करतो तर फ्रीजचं गारेगार पाणी पितो. ही सवय खूप लोकांना असते. आता अलीकडे लोकांनाही माहीत झालंय की उन्हातनं आल्या आल्या एकदम फ्रीजचं पाणी पिऊ नये, पण तरी देखील पुष्कळ लोक हे करतात. उन्हातनं घरी आल्यावर मोठा पंखा लावून फ्रीजचं गार पाणी घटाघटा पिण्याची सवय ही खूप जणांना असते. हे देण्यामागे एक विशिष्ट शास्त्रीय कारण पण आहे. पण गुळामध्ये हे अनेक क्षार, त्याचप्रमाणे अनेक व्हिटॅमिन्स असतात. तसंच त्याच्यामध्ये जलीय अंश देखील असतो. ह्याच्यामुळे काय होतं, गुळाचा खडा खाऊन वरती पाणी प्यायल्यानंतर आपली तहान एकदम भागते. तसंच गुळाच्या गोड चवीमुळे, त्यातील अनेक क्षारांमुळे आपल्याला आलेला थकवा किंवा घामातून निघून गेलेले काही आवश्यक घटक ह्यांची देखील भरपाई व्हायला मदत होते. गुळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, तसंच ए, बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी ही देखील असतात. याच्यामुळं शरीराचं पोषण होतं, आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. तसंच आपली इम्युनिटी, रोगप्रतिकारक शक्ती जी असते ती वाढायला मदत होते. त्याचप्रमाणे अँटीऑक्सिडंटचं प्रमाण भरपूर असल्यामुळं आपल्याला त्वचेला एक प्रकारचा तुकतुकीतपणा किंवा सतेचे कांती जी असते ती मिळवायला देखील मदत होते. सकाळी उपाशीपोटी गुळाचं पाणी सेवन केलं तर हे असे बरेच लाभ होऊ शकतात. त्यामुळे आपण नियमितपणे अर्धा ग्लास पाणी आणि एक गुळाचा खडा असं जर सेवन केलं तर आपल्या शरीरामध्ये रक्ताल्पता, तसंच थकवा, त्याचप्रमाणे अँटीऑक्सिडंटचं प्रमाण वाढणं, आपली इम्युनिटी वाढणं ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला थकवा किंवा रक्ताल्पतेचा त्रास जर असेल तर तो दूर व्हायला मदत होते. मधुमेही रुग्ण जे असतील त्यांनी देखील ह्याचा वापर करताना सावधानता बाळगावी किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे सेवन करावं. कारण साखरेपेक्षा ते गुळाचा वापर करत असतात. पण गुळाचा देखील ग्लायसेमिक इंडेक्स आहे हा साखरेपेक्षा कमी असला तरी देखील त्याच्या नियमित सेवनाने शुगर वाढू शकते. तर अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली तर आपल्याला हे गुळ पाण्याचे सेवनाचे अनेक लाभ हे मिळू शकतात. पोटाचे काही आजार आणि आतड्यांचे काही आजार, कृमींचा काही त्रास असेल तर या संबंधीच्या व्यक्तींनी मात्र तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.